गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसला। पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेलं धान पीक जमीनदोस्त झालं। यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचं सर्वेक्षण कृषी विभागातर्फे सुरू असून प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 91 गावातील 470 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून यामुळे 876 शेतकरी बाधित झाले। कापणीला आलेलं धान पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होणार अशी चिंता शेतकरी व्यक्त करत असून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील केली गेली आहे। याचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे धान पीक आहे, कापणीला आलेले धान पीक आहे, ते अक्षरशः जमीनदोस्त झालं आणि शेतकऱ्यांच्या बांधांमध्ये पाणी साचले आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे। दादा, काय नुकसान झालंय तुमचं या पावसामुळे? आता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आमचं धान पीक हे कापणीवर होतं आणि कापणीवर आल्यामुळे वादळी वारा आल्यामुळे हा धान पीक पूर्ण जमीनदोस्त झाला आणि आता हा कापणी योग्य राहिलेला नाहीये। या धानाला आता कोंबी फुटत आहे, ही बघा। आणि यामुळे आमचं जे नुकसान झालेलं आहे हे आम्हाला शासन स्तरावर याची मदत मिळायला पाहिजे। पाणी साचलेलं आहे आणि कापता येणार नाही एवढं मतलब नुकसान झालेलं आहे। तर निश्चितपणे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शासनाच्या वतीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी